मानजी आणि सलीमभाई यांचं देखील खूप खूप धन्यवाद, खूप खूप कौतुक. त्याचबरोबर तज्ज्ञ सरपंच पॅनल अचूक आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया या संपूर्ण स्पर्धेमध्ये राबवली गेली. खास खेळ परिसरातून आमचे दोन पंच सूरजजी बापकर आणि राकेशजी मोरे आणि त्यांच्या बरोबर गुहागर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन चे सचिव आणि त्याचबरोबर एक नामांकित पंच कैलासजी पिळणकर, रोहित एकनाथ मोरे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद रोहित एकनाथ मोरे, आपले देखील आम्ही शतशः ऋण व्यक्त करतो. आणि आता सामन्याला सुरुवात होईल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असतील सागरजी बापकर, नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी थोडीशी चर्चा झाली आणि आता तिथून गोलंदाज सज्ज होणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन धुरंधर शिवम आणि प्रिन्स 11 साठी आकाश धातकर आणि बरोबरने निखिल सारंग. आकाश धातकर मागच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी राहिला, पण आता ते अपयश त्याला पुसून टाकायचं आहे. स्क्वेअर लीग पंचांच्या भूमिकेमध्ये असतील कैलासजी पिळणकर, सध्या चर्चा रंगली आहे. देवेंद्र राजकुलकर, निकी जाधव, शैलेश कुलकान, योगीराज भावकर चर्चा करतायत. आज अंतिम सोहळा, यानंतर तो मेगा फायनलचा सामना तुम्ही अनुभवणार आहात. जर तुम्ही लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेतात, घर बसल्या आनंद घेत असाल, tenniscricket.in ला लॉग इन करा आणि बरोबरच बेल आयकॉनला हिट करा, सबस्क्राईब करा, लाईव्ह करा, अनेक स्पर्धांचा आनंद घ्या. ऑल सेट, मॅचला सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होत आहेत या सामन्यासाठी देखील, जिथे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उतरतात. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे विश्वजित पटेकर, जो या संघाचा संघनायक म्हणून आज या संघाला नेतृत्व देतो. आणि असं म्हटलं जातं, नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसनं मिळत नाही, ते घडवावं लागतं. आणि आज या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व सर्व काही सिद्ध करायचंय. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आकाश धातकरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर दमदार एफसीटी षटकार. पहिलाच बॉल चांगला स्लॉट मध्ये मिळाला, खडे खडे दिन दहाडे पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकाराने सुरुवात केली आहे विश्वजित पटेकर. काल हा चित्ता मैदानामध्ये पाहायला मिळाला. यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना यष्टीच्या मागून संपूर्ण सूत्र त्याने हलवली आणि आज गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो दाखल झालाय. पण तो पहिला चेंडू आकाश धातकर साठी अगदी चांगला रडार मध्ये मिळाला आणि त्यावर त्याने वार केलाय. आता दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर जे पाहतोय, यादी मिडल होता, आता लॉंग ऑन लावला गेलाय. दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ आहे, म्हणजेच काय आकाशसाठी हे दोन खेळाडू सीमारेषेच्या बाहेर. पण तो दुसरा चेंडू देखील उडवलाय यावेळेला काव कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. योजित मॅसिव्ह षटकार, लगातारची 2 षटकार. सुरुवात चांगली केली. मी मगाशी उल्लेख केला की मागच्या सामन्यामधलं जे अपयश आहे ते या सामन्यामध्ये धुवून काढायचंय. म्हणजेच काय, आज पलटवार करायचंय. अभिनय तो कमी नाही, अस्तित्वाची लढाई आली की साम दाम दंडभेद हा वापरावाच लागतो. आणि आता मॅनातली तलवार बाहेर काढली आहे आकाश धातकरने. 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 12 धावा. 2 षटकारांनी सुरुवात झाली आहे. बॉल अगदी आमच्या मुख्य मंचाच्या पलीकडे पाठवलाय, पण आता थोडस शांत क्रिकेट गरजेचं असेल, कारण या विकेट महत्वाच्या. दुसऱ्या बाजूला विश्वजित, नावच विश्वजित आहे, तो कधीही कमबॅक करू शकतो. आता 2 षटकारांनी सुरुवात झाली, त्यामुळे एकेरी देवेरी धाबा देखील शिवम आणि प्रिन्स 11 साठी गरजेच्या असतील. पण दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये जर एखादी विकेट मिळाली तर तो पलटवार होऊ शकतो. तोच प्रयत्न असेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. त्याला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवून द्या. नवीन चेंडू पाठवा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आहेत. आकाश दातकरच्या बॅट म्हणून ते 2 षटकार पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला निखिल सारंग आहे, परिजी बावकर, मुकेशजी आजगोलकर यांच्या मालकीचा संघ आहे. शिवम आणि प्रिन्स 11 बरोबरच मंगेशजी सारंग साहेब टीम मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा सुपुत्र या सामन्यामध्ये या संघात खेळतोय. निखिल सारंगने या स्पर्धेत दुसऱ्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकलं होतं. पहिल्या दिवशी केतन जाधवने तो कारनामा केला, दुसऱ्या दिवशी चंदन सुर्वेने अर्धशतक ठोकलं आणि चंदन सुर्वे मागच्या मॅच मध्ये देखील चमकला. त्यानंतरचं अर्धशतक आपण निखिल सारंगचं पाहिलं. रोहित सुर्वेने 5 विकेट घेतल्या होत्या. म्हणजे अनेक घडामोडी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आज काय घडेल, या पर्वाचा पहिला महाविजेता कोण ठरणार? अजून एक वेळेला समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला अंदाज चुकलाय, चेंडू हुकलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत प्रहार, आलाय चौकार.
फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मैत्रीची गाथा आणि सामाजिक बांधिलकी यांचा परिपूर्ण संगम पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, गती थोडीशी वाढवली, मती वापरली, परंतु फलंदाज आकाश दातकर मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता. त्याने बॅट लवकर फिरवली, बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर बीट केलाय. धावसंख्या आहे 16. विश्वजित ओव्हर द विकेट. अजून एक वेळेला हल्ला, स्ट्राइक, स्लॉट मधला बॉल प्लॉटच्या बाहेर. अजून एक मॅसन हिट, एफसीटी षटकार. मनाच्या बँकेत संयम, जिद्द आणि चिकाटीची ठेव असेल तर यशाचं व्याज निरंतर मिळत राहतं. या सामन्यामध्ये ते संयमी खेळ दाखवला जातोय. सुरुवात आक्रमक केली आहे आणि आज ते परिसूत्र राबवलंय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. आज आक्रमण करावं लागेल, पण दुसऱ्या बाजूने तेवढा संयम गरजेचा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 22 धावा. पहिल्या षटकामध्ये तुफान फुल वसूल केलाय. पुढे जाऊन केल्यावर देवा आता उघडधार, चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. येस थँक्यू डीजे. तब्बल 4 षटकार, 1 चौकार. बॅटिंग कशी झापूक झुपूक झाली. पहिल्या चोरमध्ये हल्ला चढवला. तब्बल 28 धावा आहे धाव फलकावर. त्यावेळेला टॉस साठी आला विश्वजित पटेकरने. त्यांनी सांगितलं आज आमचे प्रमुख 4 ते 5 खेळाडू उपस्थित राहिलेले नाहीयेत आणि कदाचित त्याचाच फायदा इथे आकाश दातकरने घेतला आणि तो हरला होता. त्यावेळेला त्याने सांगितलं की आम्हाला बॅटिंगच करायची होती. आज मनासारखा निर्णय मिळालाय तर मनासारखी खेळ करायची आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. केपीएल मध्ये देखील सातत्याने चमकदार कामगिरी त्याने केलेली आहे. एफसीटी मध्ये तो दाखल झाला. अनेक खेळाडू लांबून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. अनेकांचं योगदान खूप मोठं आहे. पण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या संपूर्ण स्पर्धेसाठी केपीएल ऍक्सेस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीसाठी जी पारितोषिके आम्हाला लाभलेली आहेत त्या पारितोषिक दात्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यावर देखील एक नजर टाकली जाईल. पण तुर्तास मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्यात. काल देखील आपण पाहिलं महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवमानी प्रिन्सने चांगली कामगिरी केली होती. पहिला सामना जरी त्यांनी आजच्या अंतिम दिवसामध्ये गमावलेला असला आणि तिथून त्यांनी पलटवार करण्याची क्षमता ठेवली, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय केदारनाथ भोले हे देखील कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. ते देखील सामना सोडणार नाहीत. नरेशजी पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आहे जय केदारनाथ भोले आणि त्यांनी देखील आपल्या खेळाडूंना नेहमीच लढायला शिकवलंय. पण आज जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल, पण त्यासाठी आज जीवाची बाजी लावायची आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. मयूर पहिलाच बॉल हवेत खेळाय. एलिव्हेशन आहे, लांबी गाठली आहे. आता ड्रायव्हिंग सीटवर आलाय नक्की सारंग. त्याने दाखवला आपला रंग. पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. नो स्ट्राईक एंडला पहिल्या षटकामध्ये बॅटिंग एन्जॉय केली. जसा स्ट्राईक एंडला आला आता गोलंदाजाच्या विरोधात हल्ला चढवायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्येचा वेग वाढील. धावा झालेल्या आहेत 34 धावा. 5 षटकांची लढत आहे. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, बाकीची 4 षटकं महत्वाची राहतील. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्या. त्यानंतर हा षटकार म्हणजे 34 धावा धाव फलकावर. गोलंदाज आपण पाहतोय मयूर ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला बॉल जाईल. तिथे बॅकअप देखील चांगला ठेवलाय. तोपर्यंत एक धाव मिळते. एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या गोष्टी भरपूर महत्वाच्या राहतात. इथे सेन्सिबल खेळ आहे. मागच्या बॉलवर षटकार ठोकला, सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले. म्हणजेच काय आज रणनीती डोक्यात आहे, पण तू रणनीती डोक्यात ठेवून चालत नाही. ती मैदानात तुम्हाला अंमलात आणावी लागते, एक्झिक्यूट करावी लागते. टेनिस क्रिकेट .in चे आमचे गुणलेखक
प्रत्येक चेंडूची अपडेट कळवतायत. अजून एक वेळेला समोर हल्ला करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. अखेर खेळ संपेल, मोठा झेल, परंतु इथे पहा पडताळणी केली जाईल असंच वाटतंय. मुख्य पंचांनी बहुधा हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे हा पाठवलाय. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, मात्र आता त्याची पडताळणी केली जाईल. आकाश दातकरचा झेल आहे. मगाशी प्रशांत आदवडे सरांनी उल्लेख केला होता की घोळ मासा जाळ्यात सापडल्यानंतर जेवढा आमच्या समाज बांधवांना, आमच्या खारवी समाज बांधवांना आनंद होतो, अगदी तसाच आनंद इथे देखील होईल का? कारण आकाश धातकरची ही विकेट आहे, तो जर इथे बाद झाला तर मात्र कमबॅक होऊ शकेल. तिसरे पंच सध्या इन ऍक्शन आणि आता तिसऱ्या पंचाने सांगितलंय OUT म्हणजेच आउट. लाल बत्ती पेटली आहे. आकाश धातकर बॅक टू दी पवेलियन गॉन. पहिला धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 35. एक गडी बाद. शिवम आणि प्रिन्स 11. सहा चेंडू आणि 28 धावा. वा, एक चांगला कॅमिओ. परिजी बावकर साहेबांच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूने मुकेशजी आजगोलकर साहेब तिथे पाहायला मिळत आहेत. मंगेशजी सारंग सर अनेक पाठीराखी या स्पर्धेमध्ये आज या संघांची दाखल झालेली आहे. सर्वांचं स्वागत. आणि एक मोठी विकेट मिळाली आहे मयूरला. नवीन फलंदाज सर लाज टोरलेकर मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला. समोर आहे मयूर. पहिलाच बॉल उडवलाय गोइंग ऑन. लॉंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीची. अथांग संग्रावर राज्य करणारा आमचा हा कष्टकरी समाज. ऊन वादळ पाऊस यांची आम्हाला तमा नसते. संघर्ष आमच्या जन्मदात आम्ही संघर्ष अनुभवलेला आहे. आम्ही मैदान कोणतंही असो, मग ते क्रिकेटचं असो किंवा आयुष्याचं मैदान असो, आम्ही ते नेहमीच मैदान मारले. हे तिथे सांगितलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पण तो इथे राजने पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. दुसरा चेंडू आखू टप्प्याचा होता, थोडासा मागे टप्पा ठेवलाय. आणि आम्ही नेहमीच म्हणतो बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर लक्षात येत नाही, त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. इथे टप्पा थोडासा मागे ठेवलाय, तो समजलेला नाहीये. वेलकम प्रल्हादजी सुर्वे, आपले देखील फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये स्वागत आहे. बरवडे गावचे आहेत. ओ हो फ्लाय स्लिपचा खेळाडू इथे थोडासा घसरलाय, पडला, धडपडला, पुन्हा एकदा उभा राहिला. दरम्यान एक धाव मिळाली आहे. पंच आमच्या दिशेने कळवतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 म्हणजेच 22चा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 42 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या 42. एक गडी बाद. प्रल्हादजी सुर्वे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकले. एक नवीन इनिंग त्यांची सुरू झाली आहे, परंतु तिथून देखील आज या स्पर्धेसाठी पुन्हा ते दाखल झालेत. वरवडी पासून जयगड पर्यंतचा प्रवास, तिथून फेरी बोटने तवसाळ मध्ये दाखल झाले. वेलकम, आपलं स्वागत. विपुलजी पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते. लवकरच त्यांची देखील एक नवीन इनिंग सुरू होईल, त्यासाठी तयारी आहे. अनेकांना नवीन इनिंगच्या शुभेच्छा आहेत. आमचे भूषणजी यांना देखील आम्ही नवीन इनिंगच्या शुभेच्छा देतो. तर आता मॅचच्या दिशेने जाऊया. मंचावर अनेक मान्यवर आहेत. आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर यांना आपण पाहतोय. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि नेहमीच युवकांच्या पाठीमागे कौतुकाची थाप देणारे असे आमचे मोठी बंधू सत्यजित दादा आजगोलकर, आपलं देखील स्वागत आहे मंचावर. आदरणीय सीतारामजी बडेकर साहेबांना आपण पाहतोय. त्यांच्या बरोबरने सतीशजी धोपावकर साहेबांना देखील आपण पाहतोय. आणि ह्या वेळेला अजून एक ब्लास्ट केलाय. लगा तो 6 FCT षटकार. आमचे मनीषजी पाटील सर नेहमीच बोलतात, शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. आज ते प्रयत्न केलेत आणि तेच तर दाखवायचं आहे. अशक्य असं काही नाहीये. हो गती कमी केली. स्लोबर कटरचा वापर, भरपूर वळण घेतलाय. गिरकी घेणारा चेंडू
मात्र यावेळेला व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली, बरोबर धाव फलकावर धावा आहेत 49. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पुन्हा थोडासा बीट होतोय. हा चेंडू चांगला आहे, मात्र फलंदाज राज बीट झालाय. राजच्या मनातला जो संयम आहे तो तेवढा चांगला पाहायला मिळाला. इथे देखील त्याने हल्ला करत असताना थोडासा संयम दाखवला, तो गरजेचा राहतो. धावसंख्या आहे अजूनही आपण पाहिलं तर 49 वर. हो, पुन्हा फुल लेंथ होता, मिड ऑन लागे, एकदा मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होईल असं वाटतंय, परंतु निखिल सारंगने नकार दिलाय आणि सांगितलं एकच धाव घेऊ. या षटकामध्ये शिवराजने थोड्याशा धावा वाचवल्यात. पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसरा चेंडू वाईट बॉल होता, त्यानंतर निर्धाव टाकला. आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केलेले आहेत, चेंडू टाकले 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. देवेंद्रजी आजगोलकर, की जाधव आजच्या दिवसाची संपूर्ण तयारी, शेवटच्या सत्राची तयारी देखील चालली, कारण ही स्पर्धा लय भारी आहे. हिट नाही, सुपर हिट, आपली फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. उडवलाय वाऱ्याच्या वेगाने, हवा की संघ संघ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, एफसीटी षटकार. थँक्यू डीचे. भान राखून योजना आखायच्या असतात आणि बेभान होऊन अंमलात आणाव्या लागतात. आज बेभान होऊन बॅटिंग करतायत, परंतु जरी वार झाला तरी पलटवार जय केदारनाथ भोलेकडून होऊ शकेल याचं देखील भान ठेवावं लागेल. जिथे पराभवाची सर्वाधिक चर्चा होती तेच मैदान गाजवायचं असतं. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये रोहित एकनाथ मोरे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे, धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय सतीशजी गंगाजी धोपावकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आम्हाला मिळाली. सतीशजी धोपावकर साहेबांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. इथे हात खोलण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कावकर्णला क्षेत्ररक्षक आहे, टिपतोय झेल. निखिल सारंग झाला फेल, विकेटचं पतन. दुसरा धक्का, धावसंख्या स्कोर कार्डवर 56 धावा, 2 गडी बाद. थँक्यू. दुसरा धक्का बसतोय, निखिल सारंग देखील परतलाय. 56 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकार आले, 1 विकेट आली. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची लढत आहे. येणाऱ्या 12 चेंडूंवर चांगल्या धावा वसूल करायच्यात. एक सगळं चांगले लक्ष सेट करावं लागेल. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख. संदीपजी पिलाने यांना आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in साठी त्यांचं चांगलं कामकाज आहे. सध्या क्रीडांगणाला एक फेरफटका मारला जातोय. हा देखील एक आमचा मित्र, ज्यावेळी आम्ही या स्पर्धेची माहिती दिली डायरेक्ट सांगितलं जे काय असेल आपण चांगल्या पद्धतीने करू. आणि टेनिस क्रिकेट .in ने या स्पर्धेला चांगल्या उंचीवर नेलं. 7 स्टार बनवलंय. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण गेलो, व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. अजून एक एक्स्ट्रा. या एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकी ठरू शकतात. शिवराज लाकडी कोणत्या गावचा आहे? फटकास कमेंट्री बॉक्स वरून पाठवलाय. हे स्ट्राईक खेळलाय. अजून एक धमाका, मॅसिव्ह हिट, एफसीटी षटकार. आपला फटका लय भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीची झाली तयारी. हा षटकार थैंक यू डीजी, थैंक यू. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. आज आक्रमकता दाखवली आहे. आमचे यास्मितजी पाहायला मिळत आहेत. आज आवर्जून प्रिन्स उपलब्ध आहे. यास्मित आलेत. छावा मात्र आज आलेला नाही आहे, कारण पुढच्या वर्षी छावा देखील ही स्पर्धा पाहायला असेल. तो सध्या घरातून या स्पर्धेचा आनंद घेतोय.
प्रवीणजी पालशेतकर, अनिलजी पालशेतकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला नम्रतेची विनंती करतो की आपण मुख्य मंचावर म्हणजेच अतिथी कक्षामध्ये या, तिथून या स्पर्धेचा आनंद घ्या. अनेक आमचे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सरोजजी मोरे जे दाभोळचे आहेत आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आम्हाला मिळाली आहे. धन्यवाद सरोजजी मोरे साहेब, आपले देखील आम्ही स्वागत करतोय. खरं तर परदेशात आहेत म्हणजे ही स्पर्धा प्रशांतजी 7 समुद्रापलीकडे पोहोचले आणि तिथून देखील आमचे समाज बांधव आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा देतात. या सर्वांचंच खूप खूप धन्यवाद आहे, स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. राजच्या जोडीला प्रचोद. राजसाठी हा बॉल, यावेळेला क्षेत्ररक्षक सरळ येतोय खाली. आता विकेट मिळणार आहे. राज बाद झालाय, मोठी विकेट. लॉंग ऑफ मध्ये झेल टिपलाय. तिसरा धक्का बसतोय शिवम आणि प्रिन्स 11ला. राज शोरलेकर बॅक टू दी पवेलियन गॉल. 63 धावा, 3 गडी बाद. मोठी विकेट. 3 मातब्बर फलंदाज सध्या डगआउट मध्ये पोहोचलेत. अजून धाबा गरजेच्या आहेत. 4थ्या षटकाचा खेळ सुरू झाला. मयूराला गोलंदाजीसाठी यादीचं षटक त्याचं थोडस महागडं राहिलं, परंतु या चेंडूवर त्याने विकेट घेतली. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज शुभम गावडे आंबेरे परिसरातील खेळाडू आहे आणि प्रल्हादजी सांगतायत त्यांच्या सासरवाडीतून हा खेळाडू दाखल झालाय. याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद प्रल्हादजी सुर्वे. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज गावडे आंबेरीचे आहेत, एका टीम मध्ये खेळतात, आज एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. कोण कोणावर पडेल भारी. ओ फुल टॉस होता, फुल टॉस टाकलाय पण तो ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफला बॉल जाईल तिथे फिल्डर आहे, थ्रो केलाय विकेट किपरच्या दिशेने. विश्वजितच्या डोक्यावरून चेंडू मागे गेलाय. दुसऱ्या धावीचा पुन्हा प्रयत्न होईल. यावेळेला मात्र एकच मिती आहे. बरोबरने धाव फलक पुढे पोहोचले. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 64 धावा. प्रशांत सरांनी उल्लेख केला होता की चंद्रावर पहिला कोण गेला याला महत्व आहे. तसंच फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी पहिल्या पर्वामध्ये कोणी जिंकली याला भरपूर महत्व असणार आहे. इतिहासामध्ये ते नाव सुवर्ण अक्षराने घेतलं जाईल, लिहिलं जाईल. आणि त्यासाठी आज हा संघर्ष, हा प्रवास, हा सोहळा आपण अनुभवतोय. याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. वाईट बॉलची घोषणा. लाईन मध्ये बदल केलाय परंतु यावेळेला दिशाही नव्हता. दिशा बदलली की दुर्दशा होते. दिशा बदलून चालणार नाहीये. यावेळेला एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली. धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 65 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल पायात टाकलाय. पाय पकडण्याचा प्रयत्न, मी हात दाखवलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. लांब मारणार, जा का शोधून आण. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मागच्या बॉलवर षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस टाकला पण यावेळेला कनेक्शन तेवढंच दमदार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला बॉल गेला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता परंतु यावेळेला नकार दिलाय आणि अखेर एकेरीच्या मदतीने जर आपण धाव फलकावर पाहिलं तर 72 धावा आहे. 72. वेलकम मंदाजी, आपले देखील स्वागत आहे. आणि इथे जर पाहिलं तर सध्या हा सामना खूप चांगल्या पद्धतीने रंगलाय. इथे तुम्ही पाहू शकाल हा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. ओट विकेट. फुल टॉस टाकलाय. कनेक्शन चांगलं नाहीये. एकदा मेल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन ला जातोय बॉल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. येस नो वेट. हो यावेळेला दुसरी धाव मिळते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 2च्या मदतीने धावा झालेल्या आहेत. 74 धावा. अजून काही चेंडूंचा काही शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हर्स मध्ये तुम्हाला पलटवार करायचा आहे. ओव्हर दी विकेटने गोलंदाज तयार. मोठा फटका. हवा पुढे जाऊन पुन्हा एकदा केलाय वार. देवा आता उघडदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा उत्तुंग षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचा बॉल म्हणजे शेवटचा नाही तर तो मागचा बॉल होता ज्यावर प्रहार केलाय. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. ओव्हर संपले तर शेवटचा बॉल होता ज्यावर षटकार ठोकलाय आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील ज्या षटकामध्ये भरपूर धावा गरजेच्या आहेत. दिलीप जाकर शान या नावाने परिचित. पहिला बॉल. ओहो हो, अनुभव दाखवलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. पहिलाच बॉल फिरकी होती, वळण घेतलं. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते जी वळण पाहायला मिळतं अगदी तसा चेंडू वळवला. ही खासियत आहे या खेळाडूची. पहिल्या चेंडूवर बीट केलाय, दुसरा चेंडू मागे टाकलाय, पुन्हा लेग कटरचा वापर केलाय. लगातारचे 2 चेंडू. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय. चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे 2 बॉल भरपूर काही देऊन जातील. गोलंदाज शान जाखरला अनुभव लावलाय त्याने पणाला. अभी नाही तो कभी नाही. पहिल्या पर्वाच्या अंतिम दिवसाचा हा 16. काल भरपूर पाऊस पडला. फ्लाइट दिलीय, स्वीकारलीय, हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या चेंडूवर मिळेल विकेट. शेवटच्या षटकातले 3 चेंडू, एकही धाव मिळालेली नाहीये. मात्र फलंदाज इथे बाद झालाय. मिळालेली नाहीये धाव. गोलंदाज खातोय भाव, फलंदाज बाद. येस, थँक्यू डीचे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंवर धाबा येणं गरजेचं होतं पण तो शान जाकर मैदानामध्ये जान टाकतोय. या सामन्यामध्ये दोन्ही डगआउट मध्ये जल्लोष आहे. तेवढाच कुठेतरी हृदयाचे ठोके वाढले असतील कारण या सामन्यामध्ये अस्तित्वाची लढाई आहे. नवीन फलंदाज चला लवकर, फार वेळ घेऊ नका. यानंतर अंतिम सामना देखील. दुसरा डाव संपल्यानंतर या सामन्यानंतर तो अंतिम सामना फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचा. वरुण राजाने आज थोडीशी कृपा केली. भरपूर काल पाऊस पडला. काल अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं एक विमान क्रॅश झालं. त्यामध्ये आपल्या भारतातील आपले बांधव आपले प्राण गमावले. त्या सर्वांना फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आदरांजली अर्पण केली. ते फिल्डर आहे आणि 4थ्या बॉलवर देखील तेच पाहायला मिळतंय. खराब शॉट सिलेक्शन. इथे संयम चांगला दाखवलेला नाहीये. विकेट मिळते. 4 चेंडू निर्धाव केलेत. गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये प्रभावी केली जाते शान जाकर कडून. धावसंख्या स्थिर आहे. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 80 धावा. गडी बाद आतापर्यंत 5. येस, थँक्यू डीजे. ही सुमधुर टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. शैलीजी कुलकाट, गोड गळ्याचे गायक आमचे जवळचे मित्र. ओ हो हो, अजून एक चांगला बॉल पहा. दोघांमध्ये ताळमेळाची कमी आणि त्या विकेटची हमी मिळते. 5वा बॉल देखील निर्धाव टाकलाय. अजून एक विकेट. शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्याच नाहीयेत. आता टेन्शन वाढील, आता टेन्शन वाढील. पण तो टेन्शन घेऊन पेन्शन मिळणार नाहीये. त्यामुळे टेन्शन घेऊन चालायचं नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संदीपजी पिलाने, प्रशांतजी आदवडे सर, त्याचबरोबर मनीषजी पाटील सर, चेतनजी गुरव सर सल्ला मसलत करतायत. खरंच आमच्या संदीपजी पिलाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी धन्यवाद व्यक्त करीन. काल पाऊस भरपूर झाला परंतु त्यानंतर देखील त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, उद्या आपण तेवढ्या जोमाने ही स्पर्धा पूर्ण करू. ही आपली फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. एकदा संदीपजी पिलाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी tenniscricket.in साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. हे सर्व मित्रांची मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा आणि ही मैत्री जपली जाते. शेवटचा चेंडू निर्धाव, शेवटचं षटक निर्धाव टाकले. 2 विकेट घेतल्या. गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे शान जाकर साठी. पण तो आता तिसऱ्या पंचांकडे शेवटच्या बॉल साठी डीआरएसचा वापर करायचा आहे. येस, कशासाठी आहे? व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल साठी डीआरएसचा वापर केला जातोय. तिसरे पंच इन ऍक्शन असतील. राकेशजी मोरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू 80 वर धाव फलक स्थिरावलाय. प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण केली. जबाबदारी आयुष्यात सर्वात मोठं टॉनिक जर कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि ते का एकदा घेतलं ना की आयुष्यात कधीच थकवा जाणवत नाही. त्या प्रत्येकाने जबाबदारी घेतली. समीरजी पिंपरकर साहेबांनी वायफाय
आणि त्याचं स्पीड अगदी 10Gच्या पलीकडे दिलेलं आहे त्यांनी, त्यासाठी त्यांचं देखील धन्यवाद. येणाऱ्या कालावधीत ते देखील एक नवीन इनिंग सुरू करतील. बहुधा 25 नोव्हेंबरला ती नवीन इनिंग सुरू होणार आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. अनेकांचा डेटा माझ्या हाती लागलेला आहे, सध्या तो लीक केला जात नाहीये, पण तो येणाऱ्या कालावधीत तो ग्रुपवर प्रसारित होईल. मॅचच्या दिशेने या पंच इथे पडताळणी करतायत, तोपर्यंत अजून काही शूरवीर धिनगीदार आम्हाला लाभलेले आहेत. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळणार आहे. सरोजजी मोरे दाबोचे आहेत, ज्यांनी 1000 रुपयाची देणगी दिली होती आणि आता दरबार ग्रुप हे दौतड यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी आली आहे. दरबार ग्रुप साठी जोरदार टाळ्या होऊ देत. धन्यवाद दरबार ग्रुप, आपलं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू चांगले टाकले, एक एक्स्ट्रा दिली, पण तो शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय. फुल लेंथ होता. एकदा मी ती फ्लाय स्लिपचा खेळाडू तिथे दाखल झालाय. शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळते, बरोबर 5 षटकांचा खेळ संपलाय. 81 धावा आहे धाव, 82 धावा आहे धाव फलकावर. 83 धावांचं लक्ष असेल तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 83 आता बनवायच्यात. 30 चेंडू 83 धावा ह्या पूर्ण केल्या जातील. काय घडेल, काय बिघडेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये ऐकूया. दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल, टेनिस क्रिकेट विश्वातील एक ख्यातनाम समालोचक, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, आमचे जवळचे मित्र, बंधुतुल्य मनीष पाटील सरांना या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद गोपी जाधव सर, धन्यवाद प्रशांत अंदवडे सर. बघा, पारितोषिकांचे पुरस्कर्ते आणि त्यांचं व्यासपीठावर असणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी जी नावं घेतोय, 1 वाजता अंतिम लढत सुरू होणार आहे. तर सर्व पुढील मान्यवरांनी तसेच आमच्या सर्व पाहुण्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहण्याची कृपा करावी. प्रथम क्रमांकाचा चषक कुमार सेहर सिद्धांत पावसकर वरोडे, कुमारी सेहर सिद्धांत पावसकर वरोडे यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक सॅनिटायझर ग्रुप कोणकारूळ यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. मालिकावर चषक कैलासवासी प्रज्योत उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉईज कोणकारूळ यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. उत्कृष्ट फलंदाज कुमारी फ्रान्सी अजिंक्य जाक्कर कोणकारूळ यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेले आहे. उत्कृष्ट गोलंदाज कुमारी ईशान्वी जितेंद्र अजगोलकर कोणकारूळ यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेले आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार कैलासवासी मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेळेश्वर यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. चौकारांचा बादशाह हा पुरस्कार कुमार आदित्य प्रकाश पालशेतकर, कुमार वेदांत नंदू जाकले अजगोली यांच्या वतीने पुरस्कृत झालाय. षटकारांचा बादशाह हा पुरस्कार गादीवाला स्ट्रायकर्स ग्रुप अजगोली यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. उगवता तारा हा पुरस्कार कुमार आरव नितीन खारवटकर, कुमार अथर्व सुदेश लाकडे, कुमार सरोज राजेंद्र हेदवकर, कुमार संगम रमेश खारवटकर वरवडे यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेला आहे. ओल्ड इज गोल्ड हा पुरस्कार सौभाग्यवती मंजुश्री मंगेश सारंग, मधुरा फोटो स्टुडिओ नवानगर काताळे यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. अंतिम सामनावीर कुमार अधिराज उमेश अडुरकर कोणकारूळ यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेला आहे. प्रत्येक सामन्याचा सामनावीर चषक श्रीयुत गोपीचंद सहदेव जाधव आणि सहपरिवार तरी बंदर यांच्या वतीने पुरस्कृत झालाय. तर सर्वांनी आपण 1 वाजता अंतिम लढत फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, आपण मुख्य मंचावर उपस्थित राहण्याची कृपा करावी अशी विनंती केपीएल एक्सेस ग्रुपच्या वतीनं आम्ही सर्व पाहुण्यांपर्यंत पोहोचवत आहोत. चला, चालू असल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 83 धावांचं लक्ष सेट झालेलं आहे. पूर्ण करायचंय 30 बॉल्स मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये, कारण पहिल्या सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावाच मिळालेल्या आहेत. म्हटलं होतं की 90 ओलांडेल प्रिन्स अँड शिवम मुलेवर, तसं काय घडत नाहीये. बघा, सामाजिक प्रसार माध्यम
खूप महत्वाचा घटक बनलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी सामाजिक प्रसार माध्यमांचा सहारा घ्यावा लागतो. त्याचमुळे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर जे आमचे एडिटर आहेत ते खूप चांगलं काम करतात आणि या स्पर्धेला त्यांनी पूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ती चर्चा आपण करूया. ड्राईव्ह केलंय, सर्कलला क्लिअर केलंय, बॉल जातोय स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा पूर्णपणे केलेल्या आहेत. तर ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण होणार आहे. पहिल्याच बॉलवर 3 धावा म्हणजे तोडीस तोड प्रत्युत्तर जय केदारनाथ भोले या संघाकडून पाहायला मिळते. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जाहिरात, व्हिडिओ एडिटिंगचं काम फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचं कुणाल अजगोलकर कोंडकारू यांच्या वतीनं सांभाळलं गेलेलं आहे. तसेच रील स्टार श्रेया वरवटकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. पावस रत्नागिरी ज्यांच्या वतीनं ती एक प्रमोशनल क्लिप आपण फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीची इंस्टाग्रामवर पाहिली होती. रील स्टार श्रेयाजी वरवटकर, पावस रत्नागिरी यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय KPL एक्सेस ग्रुपच्या वतीनं. येस, फॉर व्हॉट? चौकार आहे की नाही? चला बाउंड्री रोप चेक करायचंय आपण. चौकार आहे की नाही? पहिल्या बॉलवर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर बॉल अडवताना बाउंड्री रोप कनेक्ट झालाय का फिल्डरशी किंवा बॉल बाउंड्री रोपशी कनेक्ट झालेला आहे त्याची आपण पडताळणी करणार आहोत. पहिल्याच बॉलवर तो इरादा फलंदाजांचा दिसला. निवास आणि विश्वजित हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. विश्वजित वर विश्वास ठेवू शकतोय आपण, कारण विश्वजितने काल देखील चांगला खेळ जय केदारनाथ भोले संघासाठी खेळला. तर फेअर आहे. त्याला 3 धावाच मिळतील. तर बॉल स्टॉप केलेल्या सर्कलच्या आतमध्ये. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ कार्यकर्णी यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकानंतर आपण त्यांचा देखील नामोल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. 83चा पाठलाग करायचा आहे म्हणजे किमान 16 धावा प्रत्येक षटकामध्ये आल्याच पाहिजे. त्याच वेगानं खेळ करायचा आहे, त्याहून जास्त वेगानं जावं लागेल. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. खरं तर आपण मागच्या सामन्यात सुद्धा तो स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक पाहिला. एक षटक वगळलं तर. पण पाहूया या सामन्यामध्ये आकाशने उल्लेख केला की काहीतरी शिकावं लागतं. पराभव तर होईलच, पण त्या पराभवातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि म्हणूनच मागच्या डावामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 4 षटकामध्ये. पण त्यानंतर चांगलं षटक 5वं राहिलं जय केदारनाथ भोले संघाकडून. निखिल बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग आणि 5 सुद्धा वाईडलाईनच्या पलीकडून सुरुवात थोडीशी अडखळलेली आहे प्रिन्स अँड शिवम 11 या संघाची. पहिल्या राऊंडमध्ये चांगली कामगिरी फलंदाजांनी केली आणि त्याचमुळे गोलंदाजांसाठी थोडं सोपं बनलेलं आहे. पण जर फलंदाजांनी मनात आणलं विश्व जिंकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्याचमुळे हे मैदान फक्त जिंकण्यासाठी त्याचा खेळ द्यावा लागेल. आणि संपर्क चांगला नाहीये, पण नो मॅन्स लँड मध्ये आकाश पोहोचतोय. नॉनस्टॉकर एंडला थ्रो होता, किंचित अंतर कमी पडलं आणि त्याचमुळे विश्वजित आता पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 5व्या आकड्यावर. एक क्षण हा महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण हा शब्दच दोन्ही संघांना लक्षात ठेवावा लागेल. ही एलिमिनेटर आहे. एलिमिनेटर असल्यामुळे जर हा सामना पराभूत झाला तर स्पर्धा सोडावी लागेल, 1 वर्ष वाट पाहावी लागेल आणि तसं घडायचं नाहीये. तर मग रडायचं नाही, तर मग लढायचंय. पुढचा बॉल निखिलचा. ट्रॅप होता. ट्रॅप मध्ये फलंदाज फसला. राज टिपतोय झेल आणि संपतोय निवासचा खेळ. धक्का बसतोय पहिला जय केदारनाथ भोले. तर थोड्याच वेळापूर्वी सन्माननीय सीतारामजी पटेकर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष यांनी देखील शुभाशीर्वाद या स्पर्धेला दिलेले आहेत. आम्ही सर्व कार्यकारिणी समितीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. विष्णूजी नाटेकर उपाध्यक्ष, विकासजी दाभोळकर सचिव, समीरजी धोपावकर सहसचिव, संदीपजी पालशेतकर खजिनदार, संतोषजी दोरलेकर सहखजिनदार, तसेच इतर सर्व सदस्य, सत्यजितजी अजगोलकर, प्रभाकरजी नाटेकर, गौऱ्याजी पावरी, विलाजी पटेकर, सतीशजी धोपावकर, जनार्दनजी शिरगावकर, रमाकांतजी बेंदरकर आणि लक्ष्मणजी पावसकर
या सर्व कार्यकारिणीचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या तरुणांवर त्यांनी विश्वास ठेवला की हे तरुण क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवतायत समाज बांधवांना एकत्र करण्याचा, आणि त्याचमुळे कित्येक संघटनांचा आम्हाला अनुमोदन मिळालेलं आहे. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन, खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, खारवी समाज गट क्रमांक 3 कार्यकारिणी समिती, खारवी समाज समिती गुहागर कार्यकारिणी, तसेच खारवी विकास समिती रत्नागिरी, या सर्व संघटनांचं अनुमोदन केपीएल एक्सेस ग्रुपला मिळालं. एक उल्लेखनीय बाब आहे, या स्पर्धेचं यश या सर्व संघटनांवर अवलंबून, आणि तो विश्वास त्यांनी केपीएल एक्सेस ग्रुपवर ठेवला. आता मयूर तोच विश्वास टिकवतोय. आम्ही 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. आल्या पावलीत त्यांनी षटकार खेचला आणि ब्लॉकबस्टर एंट्री मैदानाच्या आतमध्ये मयूरची. फॅन्टॅस्टिक गेम प्ले. बघा, हेच महत्वाचं आहे. दडपण बाजूला सारून तुम्हाला तो गेम प्ले द्यावा लागेल, आणि म्हणूनच तोच खेळ कॅप्टनने सांगितलं होतं की 4-5 खेळाडू आमच्या संघात नाहीये, पण जे आहेत त्यांना घेऊन तुम्हाला चांगला खेळ द्यावाच लागेल. कारण जेव्हा आपण एका ऑक्शन बेस स्पर्धेमध्ये खेळतो, आपल्याला संघाला जिंकवण्यासाठी टिकवण्यासाठी ती मेहनत घ्यायची आहे. मिड ऑन सरकले आणि त्याचमुळे बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. आता खऱ्या अर्थाने असं वाटतंय की दोन्ही संघ एकमेकांसोबत चांगला खेळत आहेत. जय केदारनाथ भोले संघाकडून आता चोख प्रत्युत्तर 6 नंतर 4. पाच चेंडूचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत तब्बल 25. त्याचमुळे आता क्रिकेटच्या खेळाला अनप्रेडिक्टेबल म्हटलं जातं, आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडते. दोन्ही संघांच्या वतीनं एकमेकांवर आता काउंटर अटॅक केला जातो. निखिलचा या षटकातला शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला मयूर. संपर्क चांगला नाहीये, आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये. संयम नव्हता या खेळीमध्ये मयूरच्या. प्रत्येक बॉल त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा होता, आणि आता झेल देऊन मयूरचा खेळ संपला. धक्का बसतोय दुसरा टीम जय केदारनाथ भोले. हे मनोरंजन आहे या सर्व शूरवीरांचं, बालवीरांचं, सर्व चिमुकले. मग शाळेला सुट्टी आहे, आणि त्याचमुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे आपण आपल्या समाज बांधवांनी जो उपक्रम राबवलेला आहे, कदाचित यांच्या हातामध्ये सुद्धा पुढे नेतृत्व येऊ शकणार आहे या खारवी समाजाचं, आणि त्याचमुळे खूप काही शिकायला मिळते. केपीएल एक्सेस ग्रुप कसं काम करतोय, कसं नियोजन करतोय, कशी मेहनत घेतोय. काल मंडप व्यवस्था थोडीशी डळमळीत झाली होती, पण असं जाणवतच नाहीये की काल वादळ येऊन मंडप व्यवस्था खोळंबली होती, पण त्यानंतर रात्री मेहनत घेऊन त्यांनी जिद्दीनं हे हा मंडप उपस्थित केलेला आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जातो केपीएल एक्सेस ग्रुपसाठी. काय जबरदस्त मेहनत पाहायला मिळाली मागच्या 4 दिवसांमध्ये. खर तर 4 दिवस मी म्हणणार, पूर्ण वर्षभर या उपक्रमासाठी ती मेहनत घेतलेली आहे, आणि ती मेहनत यशस्वी होते, आणि जिद्द आहे या सर्व खारवी समाजातील समाज बांधवांकडे, आणि ती जिद्द वेळोवेळी दिसून आलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 15 गडी बाद. 2 बॉलिंग ट्रॅकवर आकाश धातकर, स्ट्रायकर एंडला विश्वजित. पुढे आले कव्हरला झेल देऊन. आता विश्वजीतचा खेळ संपलाय. आकाश जो कधीच खेळत नाही सावकाश, पहिल्याच बॉलवर मिळतात विकेट. धक्का बसतो तिसरा जय केदारनाथ भोले. तर व्यासपीठावर सन्माननीय छत्तीजी धोपावकर साहेब कोणकाळूळ यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला देणगी सुद्धा आर्थिक स्वरूपात प्राप्त झाली. त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि आभार व्यक्त करूया त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल. धन्यवाद छत्तीजी धोपावकर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत केपीएल एक्सेस ग्रुपच्या वतीनं. विश्वजीत आऊट झालेत, निवास आऊट झालेत, मयूर आऊट झालेत, शिवराज नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, आणि नवीन फलंदाज त्या स्ट्रायकर सेंडला अक्षय पवार. तर बघा आमचे संघमालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
परेशी, बावकर, त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य आहे ते खूप काही सांगून जाते. शेवटच्या षटकावर त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती, पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकावर. पण हे जे भाव आहे ते प्रत्येक षटकानंतर बदलतात आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ त्यासाठीच ओळखला जातो. कोणच कधी निराश नसतो, आनंदी नसतो. ते हावभाव तुम्हाला बदलावे लागतात. जसा तुमचा संघ प्रदर्शन करतोय त्यावर ते हावभाव अवलंबून असतात. 15 धावा 3 गडी बाद. जय केदारनाथ भोले. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा संपर्क तितका चांगला नव्हता. क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी झालेला आहे. आउटफील्ड थोडीशी अनइव्हन आहे, तरी देखील 2 धावा मिळत आहेत जय केदारनाथ भोले या संघाला. या 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 17. जय केदारनाथ भोले संघाचे कॅप्टन विश्वजित, त्यांच्या चेहऱ्यावर थोडी निराशा आहे, कारण त्यांना त्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती. मी अजून टिकायला हवं होतो, मी अजून चांगला खेळ देऊ शकलो असतो, मी माझ्या संघाला जिंकवलं असतं, हे भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात, ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण आता वेळ निघून गेली. आता इतरांना ती जबाबदारी विश्वजितची जी आहे ती पूर्ण करावीच लागेल. धावसंख्या 17 3 गडी बाद. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फॉलो करण्याचा प्रयत्न, कट शॉट खेळायचा होता. फुटवर चांगलं आहे फलंदाजाचं, पण ते वेळीच जुळवावं लागेल. बघा या ठिकाणी अंतिम क्षणी फुटवर ते जुळवलं. दरम्यान ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. दरम्यान आपण स्क्रीनवर पाहतोय मयूर वरटकर आणि शहान जाखर हे देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळाले. टीम ओनर्स खूप महत्वाचे आहेत, समर्थक खूप महत्वाचे आहेत. तर व्यासपीठावर कुमारी सेहर, सिद्धांत पाबसकर उपस्थित राहिले आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला प्रथम क्रमांकाचा चषक पुरस्कृत झालेला आहे. यस, व्हाईट बॉलसाठी आपण रेफरल घेतलेला आहे. चला आपण येतोय पुन्हा एकदा tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये. अल्ट्रा स्लो मोशन आणि फक्त तिकडनं सूचना येत आहेत, लगेच तर ऑनस्क्रीन तुम्हाला ती घटना स्लो मोशन मध्ये पाहायला मिळते. हे वरच्या दर्जाचं काम आहे tenniscricket.in चं, आणि त्यातल्या त्यात संदेजी पियाने अनुभवी तंत्रज्ञ आहेत tenniscricket.in चे, त्यांच्या वतीनं ती कामगिरी पार पडली. तर पिळणकर सर आहेत त्या ठिकाणी, घटना पाहतायत धीम्या गतीनं, आणि तो फेअर डिलिव्हरी, फे बॉल आहे. कटर्स आहेत. आकाश टर्न देणं जाणतो, बॉलला कसं वळवायचं, एक फ्लिप कशी करायची, या सर्व गोष्टी त्याला माहिती आहेत. बघा आता पुन्हा टर्न झाला, पण तो एक्स्ट्रा टर्न होता, ज्या एक्स्ट्रा टर्नची आवश्यकता नव्हती. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये लगेच सेकंदामध्ये तुम्हाला रिप्ले ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, धावसंख्या एकने पुढे सरकून पोहोचते आता 18. फक्त ब्लाइंड बॅट्सविंग, पण बॉल खूप जास्त बाहेरून. कॉन्क्रीटच्या विकेटवर आता फलंदाजाला अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावा बनवण्याची स्वतःकडून, पण चांगली गोलंदाजी वीरेशननी फलंदाजाला रोखण्याचं काम. क्विकर बॉल, यावेळेस बॉलचा वेग वाढवला, टप्पा पडल्यानंतर विकेट चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळत आहेत. सर्व आमचे प्रेक्षक उषा पालशेतकर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले. म्हणजे आता मला असं वाटतं की ऑनस्क्रीन प्रत्येक नागरिकेला आपण दाखवणार आहात. मग तुम्ही घरी का बसलायत, तुम्ही या मैदानामध्ये. चेंडू आतापर्यंत दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटक समाप्तीनंतर 19 धावा 3 गडी बाद. 19 ऑन बोर्ड. आणि सुमित तिवारी आमचे जे कॅमेरामॅन आहेत tenniscricket.in चे, प्रत्येक प्रेक्षकाच्या हावभाव टिपतायत. आणि पाहूया आता ऑनस्क्रीन कुठला प्रेक्षक किंवा कुठला मान्यवर होते. आता घर बसल्या जे आमच्या खारवी समाजातील महिला भगिनी असतील, ज्येष्ठ समाज बांधव असतील, ते विचार करत असतील की ऑनस्क्रीन कोणाला पाहिलं. आता हे सर्व बच्चे कंपनी तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. सकाळी देवळात जाऊन आशीर्वाद घेऊन आलेत, माझ्या आवडीचा संघ जिंकावा म्हणून. आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हाय हॅलो करा. चला हात वर करा जे कॅमेरामॅन आहेत. पिवळी टी शर्ट, येलो टी शर्ट, यथार्थ हात वर कर, दोन्ही हात वर पाहिजेत. यथार्थ तो केस विंचरतोय. रातचा हा बॉल शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षकात काव कोणाचे, बॉलचा बाउन्स थोडा. पूजा सर हे ओळखीचे आहेत, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, आणि या स्पर्धेसाठी घेतलेली विशेष मेहनत गोपी जाधव सरांची ही देखील लक्षात राहणार आहे. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेले, कट करायचा प्रयत्न, बॉल शॉर्ट थर्डमॅन कडून मागे जातोय. एकच धाव, खांदे झुकवून चालणार नाही. जर हा सामना जिंकायचा आहे तर ती प्रतिष्ठेची लढत जय केदारनाथ भोले संघाला द्यावीच लागेल, कारण निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाते. त्यामुळे स्टे पॉझिटिव्ह हा एक महत्वाचा मूलमंत्र आहे क्रिकेटचा खेळ जिंकण्याचा. पुन्हा एकदा सर्व बच्चेपण कंपनी आपण स्क्रीन पाहतोय. काल इतका पाऊस झाला, मला असं वाटलं होतं की सर्वजण घरी बसून हा
सोहळा अनुभवतील पण नाहीये. आम्हाला हे काही नवीन नाहीये. वादळ, पाऊस, वारा या आमच्यासाठी नेहमीच्या गोष्टी आहेत आणि तेच मला या मैदानात पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग, लो फुल टॉस, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल लॉंगॉनला, एक सिंगल कंप्लीट, एखादा विचिवाड. एक घास खाऊन पोट भरणार नाहीये. तुम्हाला मोठा घास घ्यावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. वेळीच प्रयत्न करावे लागतील. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली, कितीही प्रयत्न केले जिंकता येणार नाहीये. अजून थोडासा वेळ मिळेल फलंदाजांना. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. पंचांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. पिळणकर सर असतील, मोरे सर असतील, सूरज सर असतील. काल मुसळधार पाऊस, वादळी पाऊस असूनही पंचांनी जी कामगिरी केली ती उल्लेखनीय राहिले. फुलटॉस मिस करतायत, आकाश बॉल स्टॉप करतायत, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर 83चा पाठलाग करताना जय केदारनाथ बोले संघ पोहोचलेला आहे 23 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 60 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 60. बघा, हे जे ऑडियन्स तुम्ही ऑनस्क्रीन पाहिले ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय IPL मॅचेस मध्ये किंवा भारतातल्या अग्रगण्य स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे गोपी सरांचा तो अनुभव आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग त्यांचं समालोचन आपण ऐकतोय आणि म्हणूनच या सर्व नवनवीन संकल्पना त्यांच्या वतीनं राबवल्या गेलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच जेव्हा ऑक्शन झालं, गोपी सरांनी एक हाती ते ऑक्शन सांभाळलं. त्यानंतर त्या खारवी समाज भवनामध्येच तो ऑक्शन सोहळा पार पडला गेला. प्रत्येक संगमाला त्याच्या आवडीचे खेळाडू मिळाले असावेत असं आपण गृहीत धरूया. सर्वांनी आयकॉन अगोदरच निवडले होते. ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत सन्माननीय छत्तीसजी धोपावकर साहेब, ज्यांच्या वतीनं आर्थिक सहकार्य सुद्धा या स्पर्धेला मला लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अजून आम्ही जिंकलो नाही आहोत. प्रयत्न चालूच राहील. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बेधडक FCT षटकार. थँक्यू. सन्माननीय योगी बावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आता पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय छत्तीसजी धोपावकर साहेब, आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण या सर्व तरुणांच्या मागे भक्कमपणे आपला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. टाळ्याहून जाऊ द्या. सन्माननीय छत्तीसजी धोपावकर साहेब, मनपूर्वक स्वागत. षटकाराला आकाशला षटकार खेचलेला आहे आणि तो फलंदाज आहे ते म्हणजेच शिवराज. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षकात लॉंगॉनला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल हे माहिती होतं लॉंगॉन क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे प्रसंगामधून रागत त्यांनी स्ट्रायकर्स एंडला केला थ्रो आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. ते म्हणजेच अक्षय पवार. थँक्यू. आमच्यासोबत योगी दादा आहेत, सूरज दादा आहेत, विपुल दादा आहेत. विपुल दादांचं देखील खूप चांगलं काम राहिलेलं आहे या स्पर्धेनिमित्त. काही गोष्टी आम्ही आमच्या आठवणीत घेऊन जाणार आहोत. तुम्ही जे दिलेलं प्रेम आहे, प्रतिसाद आहे, आदरातिथ्य आहे, त्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या. बर्जा फायटर्स टीम कॅप्टन, चला आपण रेडी राहायचं. आपली टीम घेऊन रेडी राहायचंय. बर्जा फायटर्स आपली टीम अपडेट करायची आहे, टीम रेडी करायची आहे. टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. आकाश कडक आहे फटका, पण मैदान क्लिअर करेल का पाहूया. बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचमुळे आता हा फटका सुद्धा फसलेला फलंदाजाचा. आता फलंदाज येत आहेत, हजेरी देत आहेत आणि पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जात आहेत. संकट वाढतंय जय केदारनाथ भोलेचं. तर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय सिद्धांतजी पावसकर आलेले आहेत वरवडचे, ज्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. तर विपुल पवार यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय सिद्धांतजी पावसकर यांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. आणि ट्रॉफी अशी तशी नाहीये, ट्रॉफी क्रिस्टलची आहे, लक्षात घ्या. तर आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत, आभार व्यक्त करणार आहोत. सन्माननीय सिद्धांतजी पावसकर वरवडे, आपण यायचं आहे. आपल्या सन्मान केला जाणार आहे ज्यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाची क्रिस्टलची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. आणि बघा, त्यांनी अजून एक विश्वास प्रकट केलेला आहे. यानंतर पुढची स्पर्धा होईल
तेव्हा सुद्धा माझ्याच वतीनं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळेल. तर धन्यवाद आणि स्वागत आहे सन्माननीय सिद्धांतजी पावसकर. हा टाळ्यांचा गजर तुमच्या लक्षात राहील, कारण तुम्ही ते अनुमोदन जेव्हा गरज होती FCT ला आपण दिलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत, आभार. तर पुन्हा एकदा चालू असल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 34 झालेली आहे. अडचणीत वाढ होते, पण तरी देखील पराभवाच्या छायेत असलो प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडू अशीच भूमिका जय केदारनाथ भोलेची. फलंदाज खेळतोय षटकार साधावा. चाळीस धावा, 5 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 43 धावांची आणि बॉल शिल्लक आहे 6 चेंडू 43 धावा. 6 balls 43. बघा, KPL ऍक्सेस ग्रुप जी पूर्ण कमिटी आहे, कोर कमिटी, सर्व मॅनेजमेंट टीम, आपण मुख्य मंचासमोर यायचंय. KPL ऍक्सेसची पूर्ण मॅनेजमेंट टीम, माझा आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचतोय. KPL ऍक्सेसची मॅनेजमेंट टीम आता अंतिम सोहळा सुरू करायचा आहे, अंतिम सामना सुरू करायचा आहे. तर KPL ऍक्सेस तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत, त्याचमुळे KPL ऍक्सेसची पूर्ण मॅनेजमेंट टीम आपण मुख्य मंचासमोर यायचंय. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग तयार होतोय अजिंक्य. थोडा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता, मिड ऑफचा पोहोचेल तोपर्यंत थोडासा ताळमेळ चुकला. क्षेत्ररक्षकाचा मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 42. जिंकण्यासाठी 41 जवळपास. आता सामन्याचा निकाल प्रेक्षकांनी मनात ठरवलेला आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडायला वेळ लागत नाही आणि ती मजा आहे. पाहूया ती मजा प्रेक्षकांना लुटता येते का. शिवराज लाकडे प्रयत्न करतायत, नो डाऊट, पण प्रयत्न थोडेसे कमी पडतायत आणि त्यासमी धावांची हमी सुद्धा मिळत नाहीये. 1 धाव मिळते. धावसंख्या 43. 40ची गरज, बॉल शिल्लक 4 चेंडू 40 धावांची गरज आहे. भरजा फायटर्सला आपली टीम घेऊन तयारीत राहायचं आहे. हो, ड्राईव्ह केलंय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, पण बॉल स्टॉप होतोय. आउटफील्ड सुद्धा जय केदारनाथ भोले संघाला साथ देत नाहीये. पंचेचाळीस धावा 5 गडी बाद. चला, लगेच आपण जास्त वेळ न घेता अंतिम सामना त्वरित सुरू करणार आहोत. त्याचमुळे बर्जा फायटर्स आपण रेडी राहायचंय. बॅटच्या आउटसाइड एज आणि पॉइंटला झेल देऊन फलंदाज पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने जातोय. तर नवलाई क्रिकेट संघ हेदवतड चे अध्यक्ष नितेशजी हेदवकर आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. आपण ग्राउंड बनवण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती नक्कीच KPL ऍक्सेस ग्रुपच्या लक्षात राहील. सन्माननीय नितेशजी हेदवकर जे नवलाई क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत, स्थानिक संघ आहे आणि आपलं सहकार्य आम्हाला मिळालंय, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्माननीय नितेशजी हेदवकर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पोचलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 2 चेंडू 38. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल क्रॉस बेटेड, बॉल मागे, शॉर्ट फाईन लेगला सिंगल मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 46 धावा 46. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच आणि जवळपास एलिमिनेटर जिंकलेली आहे शिवम प्रिन्स 11 ने. शेवटचा बॉल तो देखील हवेत खेळलाय, पण लॉंग ऑफला झेल आणि डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाहीये जय केदारनाथ भोले या संघाला. सामना जिंकलाय शिवम प्रिन्स 11. अभिनंदन. चला, दोन्ही कॅप्टन दोन्ही संघ घेऊन मुख्य मंचा समोर यायचे, त्या ठिकाणी सज्ज असतील आपले प्रशांत आदवणे सर, सोबत असतील गोपी जाधव सर. आकाश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 28 धावा. चला, आकाश ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 2 विकेट्स. तर आकाश धातकर इज द मॅन ऑफ द मॅच आणि पुढील प्रक्रिया सांभाळतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रशांत दावडे सर. आकाश, अतिशय दर्जेदार कामगिरी आपण केली. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. रत्नागिरी जिल्हा खरबी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं KPL ऍक्सेस ग्रुप प्रेझेंटशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025चा बाथरार शेवटचा सामना शिल्लक आहे. आकाश, आपण लगेच या. त्याचबरोबर हा पुरस्कार देण्याकरता आमच्या बरोबर मान्यवर असतील
आकाश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता या स्पर्धेच्या निमित्तानं फायनलचं तिकीट मिळाल्यानंतर आकाश पुन्हा एकदा सुकावलाय. आकाश पहिला सामना फर्स्ट क्वालिफायर आपण बघितलं तर अग्निपरीक्षा झाली, मात्र या सेकंड क्वालिफायर मध्ये स्वतःला सिद्ध केले, प्रसिद्ध केले. आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, कमबॅक केलंय आणि आता फायनलचा सामना थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. आकाश यायचंय. मान्यवर या ठिकाणी हा पुरस्कार देण्याकरता मानवजाचा पुरस्कार दिला जाईल आणि मान्यवर असतील सिद्धांत पावसकर यांना मी विनंती करतो. पहिल्या क्रमांकाची अतिशय उत्कृष्ट अशी क्रिस्टल ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, प्रायोजित केलेले, त्यांना मी निमंत्रित करतोय. सिद्धांत पावसकर, आपण या. तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या शुभस्ते मनांदाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. प्रशांत सर, एकच मिनिट. आज या अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत, आपल्याला विनंती आहे की आपण अंतिम सामन्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत. आदरणीय सीतारामजी पटेकर साहेब, आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर आणि त्याचबरोबर आमच्या आजचे जे सर्व मान्यवर आहेत, आपण या ठिकाणी उपस्थित आला असाल तर कृपया मुख्य मंचाच्या दिशेने आपण या. आपल्या उपस्थितीत हा अंतिम सामन्याचा सोहळा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. थँक्यू. ओवर टू यू प्रशांत सर. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. दोस्तों, आपका स्वागत है. आज आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी का ग्रैंड फिनाले, सेकंड क्वालिफायर, जहां आपने देखा बहुत ही शानदार प्रदर्शन आकाश का रहा. पहले मैच में फर्स्ट क्वालिफायर में बहुत सारी अग्नि परीक्षा हुई, लेकिन इस मैच में बल्लेबाजी बिल्कुल दुबादार. 83 रनों का लक्ष्य था, जिसमें आकाश का कॉन्ट्रीब्यूशन कमाल का था. सिद्धांत पावसकर आमच्या बरोबर आहेत. प्रथम क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफीचे प्रायोजक, त्यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाशला दिला जाईल. आकाश, झकास क्लासिकल खेळ करण्यात आलाय, अभिनंदन. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर करूया आपण आकाशसाठी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा थरार आणि ते एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता आकर्षक टी शर्ट देऊन गौरव केला जातोय आकाशचा. फायनलचं तिकीट मिळालेलं आहे. 2 मातबर संघामध्ये लढाई असणार आहे. आकाश, एकच प्रश्न, किती दुःख असतं का? फर्स्ट क्वालिफायर पराभूत झाला होता, त्यानंतर परत एकदा डगआउटच्या दिशेने आला, पराभव झाला होता, थोडा जिबारी लागला का? खरं म्हणजे पहिला मला थोडं बॅटिंग नाही झाली, मला थोडं नर्वस होतो, परंतु नेक्स्टमध्ये आम्ही थोडं प्रिपेअर झालो. त्या काय चुका झाल्या त्या आम्ही क्लिअर केल्या आणि विजय झाला आमचा. एक झेल सुटला, तो झेल अतिशय महत्वाचा. स्ट्राईक रोटेट झाला आणि त्यानंतर चंदननं धमाकेदार बॅटिंग केली. हो, ते नक्कीच, कारण की तिथे मॅचचं पारडं बदलून गेलं. कारण की त्या एक झेलवर अमर गुडेकर चांगला बॅट्समन आहे, त्यांनी सुद्धा 2 नंतर षटकार मारले आणि चंदनला स्ट्राईक भेटले. तिथे त्याने 3 षटकार मारून एक बाउंड्री मारून मॅचचं पारडं पूर्ण चेंज करून टाकलं. आता फायनलचं तिकीट मिळालंय. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न या ठिकाणी तुम्ही उराशी बाळगून इथपर्यंत पोहोचलाय, ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय? नक्कीच ते आम्ही पूर्ण करू. आता त्यांनी आम्हाला चांगलंच खेळतात ते पण, आणि आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला, पहिलं पर्व तुम्ही खेळताय, एकूण या संपूर्ण स्पर्धेचा अनुभव काय होता? सर्वप्रथम मी ॲक्सेस ग्रुप हे खूपच चांगलं, म्हणजे सर्वजण जे आहे ते योगीराज, शैलू खूप चांगले आहेत. त्यांनी खूप चांगलं ऑर्गनायझर केलं आणि ते आम्हाला निकेश जाधव हे म्हणजे केपेलपेक्षा थोडं चांगलं केलं यांनी, म्हणून आम्हाला बघण्यासाठी चांगलं वाटतंय. आकाश, थँक्यू सो मच. या अंतिम सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. या स्पर्धेमध्ये सेकंड क्वालिफायर मध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू, चमकदार कामगिरी करणारा आकाश ठरतोय सामन्याचा मानकरी. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत फायनलच्या सामन्याकडे, जिथे अंतिम महासंग्राम. आणि या स्पर्धेकरता गोपीनं खूप सहकार्य केलेलं आहे, विशेष करून लेदर बॉलची महाराष्ट्र प्रीमियर लीग जी आता होते त्याच मैदानावरती यापूर्वी आणखीन एक स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संपन्न झाली होती. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन सर्वांना ऐकवले. या स्पर्धेचं ऑक्शन, त्यानंतर या स्पर्धेची